आणि आता एक अत्यंत दुःखद बातमी आहे। प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन झालंय। अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। उस्ताद झाकीर हुसैन यांचा हृदयासंबंधी त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, एकल तबला वादनात हातखंडा असलेले भारतीय संगीतकार तबलावादक झाकीर हुसैन यांचा मृत्यू झाला, काय नेमकी माहिती आहे? तन्मय, 2024 हे वर्ष संपता खरं तर खूप दुःखद अशी ही बातमी समोर आलेली आहे, आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। तबला रसिकांच्या मनावरती ज्या व्यक्तीनं मागचे काही वर्ष राज्य केलं होतं त्या झाकीर हुसैन यांचा वयाच्या 73व्या वर्ष अमेरिकेमध्ये निधन झालेलं आहे। खरं तर झाकीर हुसैन यांची ओळख स्पेशल तबला वादक म्हणून होती। असा कुठलाही ज्यांना संगीत समजतो तो व्यक्ती नसेल की त्यांनी झाकीर हुसैन यांच्या तबल्याची झलक पाहिली नसेल। त्या झाकीर हुसैन यांची आज सायंकाळी प्राणज्योत मालवलेली आहे। खरं तर ते अमेरिकेमध्ये होते, त्यांना अचानकपणे सायंकाळच्या वेळी हृदयाचा त्रास जाणवू लागला। त्यावेळी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलेलं होतं। मात्र डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र असं असतानाही झाकीर हुसैन यांना वाचवण्यामध्ये त्यांनी यश आलेलं नाहीये। सॅन फ्रान्सिस्को मधील रुग्णालयामध्ये झाकीर हुसैन यांची वयाच्या 73व्या वर्षी प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे। तर तरी खूप दुःखद गोष्ट आहे तबला रसिकांसाठी म्हणावं। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।